काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरे गावात दाखल। कालच्या अमित शहांसोबतच्या बैठकीनंतरही एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा, तर शिंदे नाराज नसल्याचं सामंत यांचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे गृह आणि नगर विकास खात्याची मागणी, 12 मंत्रिपद आणि विधान परिषदेच्या सभापती पदाचाही आग्रह, सूत्रांची माहिती। अमित शहा यांच्या दिल्लीमधल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे बॉस होणार असल्याची चर्चा, पण अधिकृत घोषणा कधी होणार याची प्रतीक्षा। महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला। 5 डिसेंबरला आझाद मैदानात नवे मुख्यमंत्री घेणार शपथ, एबीपी माझाला सूत्रांची माहिती। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याचा अंदाज। जितेंद्र आव्हाड, बच्चू कडू यांनी वर्षा बंगल्यावरती जाऊन घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। चर्चेमध्ये काय ठरलं हे अजूनही गुलदस्त्यात। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढणार, 4 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। पंकजा मुंडे, आदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि पटोले आमने सामने। आक्षेप असल्यास जिंकलेल्या जागा सोडा, मुनगंटीवार यांचं आव्हान। तर विरोध हा मशीनला नाही, व्यवस्थेला आहे, पटोलेंचं उत्तर। वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा GR मागे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची एबीपी माझाला माहिती। GR काढणं ही प्रशासकीय चूक असल्याचं केलं नमूद। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये झालेल्या शिवशाही बसच्या अपघातामधील मृतांचा आकडा वाढला। 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी। अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूज मधल्या घरासह पती राज कुंद्राच्या कार्यालयावरती ईडीचा छापा। पॉर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई, उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापे। सिंधुदुर्गमधील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी 47 कोटी, तर नाशिकमध्ये रामकाल पथच्या विकासासाठी 99 कोटींचा निधी। पर्यटन स्थळ जागतिक दर्जाची करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।